Good morning, students. Today we learn about the entrepreneur, then definition and meaning of entrepreneur, then characteristics of entrepreneur environment, then entrepreneur qualities and the characteristics of entrepreneur. First is what is entrepreneur? Due to high technology, increasingly global competitive prices, new market opportunities, and for innovation and timely action is a rapidly changing business environment. A rare new breeds of corporate horse have come to the force in large organizations called entrepreneur. Entrepreneur are the entrepreneurs who stay at home, who catch hold a new idea for a product, process or services and work to bring their visions to fusions within the framework of the organization. म्हणजेच एंटरप्रेन्युअर म्हणजे अशी व्यक्ती जी वेगवेगळ्या वेगवेगळ्या न्यू मार्केटच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, त्यानंतर इनोव्हेटिव्ह थिंग कुठल्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस त्या आयडेंटिफाय करत असते. मार्केटचे जसजशा नवीन नवीन आयडिया जनरेट होत असतात, ते आयडिया ते आयडेंटिफाय करत असते. त्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने नवीन प्रोसेस तयार करता येईल किंवा नवीन प्रोडक्ट तयार करता येईल किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करता येईल याकडे ती लक्ष देत असते. परंतु अशा व्यक्तीला एंटरप्रेन्युअर म्हणतात. परंतु ही व्यक्ती ही आपली स्वतःची ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश न करता ती ज्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करत असते, म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करत असते, अशा ऑर्गनायझेशनमध्ये ती अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह थिंक करत असते. म्हणजे नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल किंवा प्रोसेस असेल किंवा सर्व्हिस एखादी नवीन क्रिएट करायची असेल, तर अशा प्रकारचे जे सर्व्हिसेस असतात किंवा प्रोसेस असतात, ती दुसऱ्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या ठिकाणी ती काम करत असते अशा ठिकाणच्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन ती अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह थिंक करत असते. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नसते. रादर दॅन एंटरप्रेन्युअर हा अशा प्रकारच्या नीड आयडेंटिफाय करून तो स्वतः प्रोडक्ट डेव्हलप करून स्वतः सेल करत असतो, म्हणजे स्वतः ऑर्गनायझेशन किंवा स्वतः बिझनेस करत असतो. परंतु इंट्राप्रेन्युअर हा दुसऱ्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन काम करून तिकडे अशा प्रकारच्या आयडिया जनरेट करून बिझनेस करत असतो. Definition and meaning: the entrepreneur is defined as any of the dreamers who do those who take hand a responsibility for creating innovations of any kind within the organization. म्हणजेच एंटरप्रेन्युअर हा ड्रीमर असतो, स्वप्न पाहणारी व्यक्ती असतो, त्यालाच आपण एंटरप्रेन्युअर म्हणतो. त्याचबरोबर तो नवीन नवीन इनोव्हेशन क्रिएट करण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्याला एंटरप्रेन्युअर म्हणतात. The entrepreneur may be creator or innovator, but he is always dreamer who find out how to टर्न अन आयडिया इंटू प्रॉफिटेबल रिॲलिटी. म्हणजेच इंट्राप्रेन्युअर हा एक क्रिएटर असतो किंवा इनोव्हेटर असतो. त्याचबरोबर तो ड्रीमरसुद्धा असतो. त्याचं ड्रीम बघण्याची कॅपॅसिटी जास्त असते. त्याचबरोबर तो वेगवेगळ्या आयडिया जनरेट करून कसा प्रॉफिटेबिलिटी आपल्याला करता येईल आपल्या ऑर्गनायझेशनला, त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणजेच थोडक्यात इंट्राप्रेन्युअर म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्या एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहे, तिकडे जाऊन एखादी नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्याची किंवा नवीन सर्व्हिस डेव्हलप करण्याची किंवा नवीन प्रोसेस डेव्हलप करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः ती प्रोडक्ट डेव्हलप करत असतो किंवा प्रोसेस डेव्हलप करून त्या ऑर्गनायझेशनच्या कशी प्रॉफिटेबिलिटी करता येईल याकडे तो लक्ष देत असतो. दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या ठिकाणी तो काम करत आहे, स्वतःची ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश न करता ज्या ठिकाणी तो काम करत आहे त्या ठिकाणीच अशा प्रकारचे वेगवेगळे इनोव्हेशन करत असतो, त्यालाच इंट्राप्रेन्युअर असं म्हणतात. नेक्स्ट पार्ट इज characteristics of intrapreneurial environment. In order to establish successful entrepreneurial environment, the organization must have a following features. म्हणजेच आपल्याला सक्सेसफुल एंटरप्रेन्युअरल इन्व्हायरमेंट जर तयार करायचं असेल तर आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो करावे लागतात. ते पुढील प्रमाणे: फर्स्ट इज इनोव्हेटिव्ह आयडिया. द ऑर्गनायझेशन शूड इनकरेज इनोव्हेटिव्ह आयडिया अँड ऑपरेट द फ्रंटियर्स ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजेच फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगितले की ऑर्गनायझेशनला जो एखादी व्यक्ती इनोव्हेटिव्ह आयडिया सर्च करत असेल किंवा नवीन टेक्नॉलॉजी यूज करून जर एखादी प्रोसेस तयार करत असेल, तर अशा व्यक्तीला ऑर्गनायझेशनने त्याला इन्करेज केलं पाहिजे की इनोव्हेटिव्ह आयडिया इस्टॅब्लिश करून बिझनेस वाढवण्यासाठी. जर आपण त्याला इन्करेज केलं तरच तो आपले वेगवेगळे प्रोसेस किंवा वेगवेगळे आयडिया जनरेट करून प्रोडक्शन करू शकतो. त्यामुळे आपला एंटरप्रेन्युअरल इन्व्हायरमेंट डेव्हलप करायला मदत होत असते. नेक्स्ट इज एनकरेज एक्सपेरिमेंट ट्रायल एरर मस्ट बी इनकरेज इन द
इनिशियल स्टेज ऑलमोस्ट एव्हरी एंटरप्रेन्युअर मीट विथ इनिशियल फीचर्स फेल्युअर्स बिफोर इस्टॅब्लिश अ सक्सेसफुल आयडिया प्रोडक्ट और स्ट्रॅटेजी. म्हणजेच प्रत्येक ऑर्गनायझेशनने हे एक्सपेरिमेंट करणाऱ्या व्यक्तीला एन्करेज केलं पाहिजे, म्हणजे त्याला सपोर्ट केला पाहिजे. एखाद्या व्यक्ती जर ऑर्गनायझेशनमध्ये लीड घेऊन जर एखादा एक्सपेरिमेंट करत असेल किंवा म्हणजेच एखादी आयडिया जर आयडिया क्रिएट करून त्यानुसार जर प्रोडक्शन करत असेल किंवा प्रोसेस एखादी चेंज करायची असेल, त्यासाठी त्यांनी नवीन आयडिया आयडेंटिफाय केली असेल किंवा एखादी स्ट्रॅटेजी त्यांनी नवीन आयडेंटिफाय केली असेल, तर अशा प्रकारची एक्सपेरिमेंट करायला ते ऑर्गनायझेशनने त्यांना एन्करेज केलं पाहिजे. त्यामध्ये जर एरर आले किंवा त्याच्यामध्ये जर फेल्युअर आलं तर त्या एम्प्लॉईजला डिमोटिवेट न करता मोटिवेट करून वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला त्याला एन्करेज केलं पाहिजे. कारण प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया जनरेट करून ते सक्सेसफुल होण्याअगोदर त्याला थोडं ना थोडं फेल्युअर हे येतच असतं. परंतु एकदा का सक्सेसफुल झालं की तो आपला बिझनेस सक्सेसफुली चालू शकतो. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनने अशा प्रकारच्या एंटरप्रेन्युअरला एक्सपेरिमेंटसाठी एन्करेज केलं पाहिजे. थर्ड इज इनिशियल ऑपॉर्च्युनिटी पॅरामीटर. The organization should ensure that there are no initial opportunity parameter enabling free creative problem solving. म्हणजेच एखाद्या आपल्या एम्प्लॉईला किंवा ऑर्गनायझेशनमधील व्यक्तीला एखादा प्रॉब्लेम क्रिएटिव्हली सॉल्व करायला दिला, तर त्यांनी जर क्रिएटिव्हली सॉल्व करायला त्याला ऑपॉर्च्युनिटी दिली, तर त्याला कोणत्याही प्रकारचे पॅरामीटर देता नाही की अशा पद्धतीने झालं पाहिजे किंवा त्याचं मोजमाप करता कामा नये. तो त्या आपल्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनने हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा व्यक्तीला आपण कोणत्याही प्रकारच्या पॅरामीटरने मोजमाप करता कामा नये, तर त्याला फ्रीली आपण क्रिएटिव्हली प्रॉब्लेम सॉल्व करायला फ्री केलं पाहिजे, जेणेकरून तो त्याची योग्यरित्या क्रिएटिव्हिटीचा उपयोग करून इनोव्हेटिव्ह थिंगने आपला आलेला प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. त्यामुळे त्याला एक प्रकारचं मोटिवेशन मिळत असतं आपलं इनोव्हेटिव्ह थिंगने आपला प्रॉब्लेम सॉल्व करायला. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. Finance and human resource must be available on the ongoing basis. They should be easily accessible to the entrepreneur. म्हणजेच प्रत्येक ऑर्गनायझेशनने अशा एंटरप्रेन्युअर व्यक्तीला हे फिनान्शियल रिसोर्सेस असतील किंवा ह्युमन रिसोर्स असेल हा इझिली अवेलेबल करून दिला पाहिजे. म्हणजेच एखादी व्यक्ती जर ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करत असेल किंवा वेगवेगळे प्रोसेस डेव्हलप करत असेल किंवा न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट करत असेल आयडिया जनरेट करून किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीने, तर अशा व्यक्तीला जो लागणारा फिनान्स आहे, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्सची जी त्याला गरज आहे, तेव्हा प्रत्येक ऑर्गनायझेशनने त्याला ज्या पद्धतीने हवी त्या पद्धतीने पुरवली पाहिजे, तरच तो आपल्या नवीन आयडिया जनरेट करून सक्सेसफुल करू शकतो. जर त्याला हवा तेवढं फिनान्शियल सपोर्ट किंवा ह्युमन रिसोर्सचा सपोर्ट जर मिळाला नाही, तर तो आपली आयडिया सक्सेसफुली आयडिया जनरेट करू शकतो, परंतु सक्सेसफुली ती इस्टॅब्लिश करू शकत नाही किंवा सक्सेसफुली तो इस्टॅब्लिश करू शकत नाही. त्यामुळे त्याला हवा तेवढा फिनान्शियल सपोर्ट किंवा त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स सपोर्ट हा प्रोव्हाइड केला पाहिजे प्रत्येक ऑर्गनायझेशनने. नेक्स्ट इज encourage teamwork. For success of entrepreneurial activities in the organization, multidiscipline teamwork approach need to be encouraged. म्हणजेच एंटरप्रेन्युअल ॲक्टिव्हिटीज सक्सेसफुल करण्यासाठी प्रत्येक ऑर्गनायझेशनने टीमवर्कला एन्करेज दिलं पाहिजे. म्हणजेच एखादी आयडिया जनरेट झाली असेल किंवा एखादी प्रोसेस इनोव्हेटिव्ह पद्धतीने करायची असेल, तर त्याला टीमवर्क हे खूप महत्त्वाचं असतं. तरच तो एखादा एंटरप्रेन्युअर आहे तो आपली नवीन आयडिया आहे, जनरेट झालेली आयडिया आहे, तो सक्सेसफुली इस्टॅब्लिश करू शकतो. त्याला टीमवर्कची खूप गरज असते. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनला टीमवर्कसाठी प्रत्येक ऑर्गनायझेशनने एन्करेज केलं पाहिजे, प्रत्येक टीमला सपोर्ट केला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना टीमवर्क करण्यासाठी एन्करेज केलं पाहिजे. तरच तो एंटरप्रेन्युअर आहे तो आपली आयडिया जनरेट झालेली सक्सेसफुली इस्टॅब्लिश करून सक्सेसफुली प्रोडक्शन घेऊ शकतो किंवा न्यू प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे ते सक्सेसफुली डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट इज इव्हॅल्युएशन. द कंपनी शूड सेट अ लॉंग टाईम हॉरिझॉन फॉर इव्हॅल्युएटिंग अ सक्सेस ऑफ एंटरप्रेन्युअरल ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच प्रत्येक कंपनीने हे एंटरप्रेन्युअरल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याचं सक्सेसफुल किती झाले त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी टाईम पिरियड हा जास्तीत जास्त दिला पाहिजे, जेणेकरून एंटरप्रेन्युअर हा आपली आयडिया सक्सेसफुली इव्हॅल्युएट करू शकतो. कारण एखादी आयडिया इम्प्लिमेंट केल्याच्यानंतर तिचा सक्सेसफुल हा आपण किती सक्सेसफुल झाली हे आपण लगेच
आयडेंटिफाय करू शकत नाही. प्रत्येक ॲक्टिव्हिटी किंवा प्रोसेस आहे ही सक्सेसफुल व्हायला थोडा टाईम लागतच असतो. फर्स्ट स्टेजमध्ये ती फेल्युअरमध्ये येत असते, सेकंड स्टेजमध्ये ती हळूहळू ग्रोथ करत असते. त्यामुळे प्रत्येक कंपनीने टाईम फ्रेम जो आहे इव्हॅल्युएशन करण्याचा सक्सेसफुलचा, प्रत्येक एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटीज किती सक्सेसफुल झाली आहे हे इव्हॅल्युएशनचा टाईम फ्रेम आहे तो जास्तीत जास्त दिला पाहिजे, जेणेकरून एंटरप्रेन्युअर हा आपल्या आयडिया ह्या सक्सेसफुली जनरेट करू शकतो. जर इव्हॅल्युएशन टाईम हा कमी असेल तर एंटरप्रेन्युअर हा घाईघाईमध्ये एखादी आयडिया जनरेट करून ती इस्टॅब्लिश करू शकतो. त्यामुळे बऱ्याच चुका होऊ शकतात. त्यामुळे आपल्या ऑर्गनायझेशनलाही तोटा होऊ शकतो. पण जर आपण टाईम फ्रेम जास्त दिला तर तो हळूहळू स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंट करून आपल्याला सक्सेसफुल बिझनेस करून देऊ शकतो. त्यामुळे इव्हॅल्युएशन टाईम हा आपण कंपनीने जास्तीत जास्त दिला पाहिजे प्रत्येक एंटरप्रेन्युअरल ॲक्टिव्हिटीसाठी. नेक्स्ट इज नो फोर्स. The spirit of entrepreneurship cannot be forced on individual, but they should originate. म्हणजेच एंटरप्रेन्युअरशिप हे आपण कोणावर एखाद्या व्यक्तीवर आपण फोर्स करून त्याच्याकडून ती इनोव्हेटिव्ह पद्धतीने करून घेऊ शकत नाही. तर त्याला ते आतून जनरेट झालं पाहिजे किंवा त्याला ते स्वतःहून करता आलं पाहिजे. तरच तो एखादी आयडिया जनरेट करून तो सक्सेसफुली इस्टॅब्लिश करू शकतो. जर कंपनीने एखाद्या व्यक्तीला फोर्स करून एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे लिडरशिप घेऊन एखादी गोष्ट करायला सांगितली तर तो फोर्सफुली एंटरप्रेन्युअरशिप घेऊ शकत नाही. तर त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला स्वतःहून ती आयडिया जनरेट झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याने स्वतःहून लिडरशिप घेऊन इस्टॅब्लिश केलं पाहिजे, तरच सक्सेसफुल होऊ शकतो. फोर्स करून कुठलीही गोष्ट आपण एखाद्या व्यक्तीकडून करून घेऊ शकत नाही. नेक्स्ट इज रिवॉर्ड्स. द ऑर्गनायझेशन शुड हॅव अ सिस्टम ऑफ रिवॉर्डिंग द एंटरप्रेन्युअर सो दॅट दे इज मोटिवेट फर्दर टू कंट्रीब्यूट टू द ग्रोथ ऑफ द कंपनी. म्हणजेच प्रत्येक ऑर्गनायझेशनने अशी सिस्टम रिवॉर्डिंग सिस्टम दिली पाहिजे. म्हणजेच एंटरप्रेन्युअरने एखादी गोष्ट केली आहे, म्हणजेच एखादं सक्सेसफुल प्रोडक्ट डेव्हलप केलं किंवा एखादी प्रोसेस सक्सेसफुली डेव्हलप केली तर त्याला रिवॉर्ड दिला पाहिजे. म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिवॉर्ड्स असतात, फिनान्शियल रिवॉर्ड असतील किंवा अजून एखादी वस्तू असेल, अशा प्रकारचे रिवॉर्ड्स त्याला दिले पाहिजेत, जेणेकरून तो मोटिवेट होईल आणि अशा प्रकारचे वेगवेगळे आयडिया जनरेट करून आपल्या कंपनीला ग्रोथ करून देईल वारंवार. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशन रिवॉर्डिंग सिस्टम ही असली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये एंटरप्रेन्युअरला मोटिवेट मिळत असतं वेगवेगळ्या आयडिया जनरेट करून त्या सक्सेसफुली इस्टॅब्लिश करायला. ते आपल्या कंपनीच्या ग्रोथसाठी हेल्पफुल असतात. नेक्स्ट इज अल्टरेशन. द एंटरप्रेन्युअर शुड बी फ्री टू अल्टर प्लॅन इन ऑर्डर टू अचीव सक्सेस ॲज ही सीज इट. ही शुड नॉट बी फोर्स टू रीच द कॉर्पोरेट गोल बाय एनी मीन्स. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअरला त्याला फ्री ठेवलं पाहिजे प्लॅन अल्टरेशन करायला. म्हणजे प्लॅनमध्ये जे बदल करायचे असतील तर ते बदल करायला त्याला फ्री ठेवलं पाहिजे. एखाद्या ऑर्गनायझेशनने त्याला फ्रीली ते अल्टरेशन म्हणजे प्लॅनमध्ये चेंज करायला दिले तर तो सक्सेसफुली करू शकतो. म्हणजेच एखादा प्लॅन इस्टॅब्लिश केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जर तो प्लॅन थोडा चेंज करायचा झाला सक्सेसफुलच्या दिशेने जाण्यासाठी तर त्याला ते चेंज करण्याचं ऑथॉरिटी ही प्रत्येक ऑर्गनायझेशनने दिली पाहिजे. जर त्याला फोर्स करून तो प्लॅन चालू ठेवायला दिला तर अशा प्रकारे कॉर्पोरेट गोल कंप्लीट करण्यासाठी जर फोर्स केला आणि जर तो प्लॅन तसाच ठेवायला सांगितलं तर आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनला त्याचा तोटाही होऊ शकतो. त्यामुळे आपल्या ऑर्गनायझेशनला लॉसही होऊ शकतो. त्यामुळे आपण प्रत्येक एंटरप्रेन्युअरला फ्री ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी. अशा पद्धतीने जर बदल करायला जरी आपण एंटरप्रेन्युअरला दिले तर तो मोटिवेट होत असतो की आपल्या प्लॅनमध्ये आपल्याला बदलही करू शकतो आपण एखादी सक्सेसफुल होण्यासाठी. जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला अनसक्सेसफुल होत आहोत तर त्या अशा पद्धतीने चेंज केले तर आपण सक्सेसफुलकडे जाऊ शकतो. अशा पद्धतीचे चेंज आपण एंटरप्रेन्युअरला करायला ऑथॉरिटी दिली तर तो वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन सक्सेसफुली इस्टॅब्लिश करू शकतो. Last characteristics is support of top management. The top management must wholeheartedly support and encourage the entrepreneurial activity. Without their support, a successful entrepreneurial environment cannot be created in the enterprises. म्हणजेच टॉप मॅनेजमेंटचा सपोर्ट हा प्रत्येक एंटरप्रेन्युअरला मिळाला पाहिजे. एंटरप्रेन्युअर ॲक्टिव्हिटी सपोर्ट करायला प्रत्येक एंटरप्रेन्युअरला हे टॉप मॅनेजमेंटचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. जर आपल्याला सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर इन्व्हायरमेंट तयार करायचं असेल आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तर टॉप मॅनेजमेंटचा सपोर्ट हा त्या व्यक्तीला खूप महत्त्वाचा असतो.
तरच जर टॉप मॅनेजमेंटचा सपोर्ट त्या व्यक्तीला नसेल तर तो वेगवेगळ्या आयडिया जनरेट करून ते इस्टॅब्लिश करायला ट्राय करणार नाही, एक्सपेरिमेंट करणार नाही. जर टॉप मॅनेजमेंटचा त्याला सपोर्ट असेल तो एंटरप्रेन्युअर वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट ऑर्गनायझेशनमध्ये करू शकतो. ते आपल्याला एंटरप्रेन्युअर इन्व्हायरमेंट आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तयार करायला सपोर्ट होत असतो. अशा प्रकारची वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जी एंटरप्रेन्युअरल इन्व्हायरमेंट आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तयार करायला आपल्याला हेल्प करत असतात. नेक्स्ट पार्ट इज एंटरप्रेन्युअरल क्वालिटीज. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअरला वेगवेगळ्या अशा क्वालिटीज एंटरप्रेन्युअरमध्ये क्वालिटीज वेगवेगळ्या असणे खूप गरजेचं आहे. त्या पुढे दिलेल्या आहेत. फर्स्ट इज इनोव्हेटर. द एंटरप्रेन्युअर शुड possess qualities of innovative. He should be creative and understand the internal and external environment. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअरला इनोव्हेटर ही क्वालिटी खूप महत्त्वाची आहे, कारण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया जनरेट करायच्या असतात, वेगवेगळ्या प्रोसेस जनरेट करायच्या असतात. तर त्याच्यासाठी त्याला इनोव्हेटर ही क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तो क्रिएटिव्ह असला पाहिजे. म्हणजेच क्रिएटिव्हिटीने आपल्या वेगवेगळ्या आयडिया तो जनरेट करून क्रिएटिव्हिटीने तो आपली इस्टॅब्लिशमेंट करू शकतो. आयडियाचं किंवा एखादी प्रोसेस असेल ती क्रिएटिव्हली तो इस्टॅब्लिश करू शकतो. त्याचबरोबर त्याला ऑर्गनायझेशनमधल्या इंटरनल आणि एक्सटर्नल इन्व्हायरमेंट, म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये इंटरनल जे इन्व्हायरमेंट असतं किंवा एक्सटर्नल बाहेरील जे काही फॅक्टर असतात त्याविषयी जर त्याला माहिती असली पाहिजे, तरच तो सक्सेसफुल आपली एखादी प्रोसेस किंवा न्यू प्रोडक्ट जे डेव्हलपमेंट आहे त्याचं तो इस्टॅब्लिशमेंट करू शकतो. नेक्स्ट इज विजनरी. द एंटरप्रेन्युअर शुड बी अ विजनरी लीडर. ही शुड बी अ ड्रीमर अँड अ सीकर. ही शुड बी वर्क अगेन ऑल ऑड्स अँड अचीव हिज विजन. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा विजनरी असला पाहिजे. त्याला एक विजनरी लीडर असला पाहिजे. म्हणजेच तो एखादा व्हिजन ठरवूनच त्यानुसार काम करणारा असला पाहिजे. जर त्याला विजन नसेल तर तो सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर होऊ शकत नाही. कारण जर विजन नसेल तर आपण कुठल्या दिशेने काम करायचं हे त्याला माहीत नसतं. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा विजनरी असला पाहिजे. त्याचबरोबर तो ड्रीमर असला पाहिजे, म्हणजे स्वप्न पाहणारा असला पाहिजे. जर तो ड्रीम जर पाहत असेल तरच त्या ड्रीमच्या दिशेने तो काम करू शकतो. त्यामुळे तो सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर होऊ शकतो. वेगवेगळ्या आयडियाज तो सक्सेसफुली जनरेट करू शकतो. त्याचबरोबर तो आपलं व्हिजन अचीव करण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यतांवर काम करून तो आपली व्हिजन कसं कंप्लीट करता येईल याकडे तो लक्ष देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा व्हिजनरी असला पाहिजे, तरच तो सक्सेसफुली वेगवेगळ्या आयडिया जनरेट करून सक्सेसफुली इस्टॅब्लिश करू शकतो. Third is knowledgeable. In order to analyze the environment, an entrepreneur should be knowledgeable. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा नॉलेजेबल असला पाहिजे. त्याला इंटरनल इन्व्हायरमेंटचं किंवा एक्सटर्नल इन्व्हायरमेंट असतील याविषयीचं त्याला नॉलेज असलं पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळे जे फॅक्टर असतात न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी असतील किंवा न्यू आयडिया जनरेट झाल्याच्यानंतर ते इस्टॅब्लिश करताना जे वेगवेगळे फॅक्टर आपल्याला असतात, फॅक्टर जे आपल्याला इन्फ्लुअन्स करत असतात, अशा प्रकारच्या फॅक्टरचं त्याला नॉलेज असलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे रिस्क आपल्याला येऊ शकतात, अशा प्रकारचं नॉलेज त्याला असलं पाहिजे, तरच तो सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर होऊ शकतो. जर त्याला कोणत्या रिस्क येणार आहेत, आपल्याला कुठले प्रॉब्लेम येणार आहेत याविषयी जर नॉलेज नसेल तर तो आपली जनरेट झालेली आयडिया सक्सेसफुली इस्टॅब्लिश करू शकत नाही. कारण ते प्रॉब्लेम आले किंवा ती रिस्क आली तर कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे ह्याविषयीचं त्याला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, तरच तो सक्सेसफुल होऊ शकतो. जर अशा पद्धतीचं त्याला नॉलेज नसेल तर तो त्या ठिकाणी येऊन आपलं फेल्युअर होऊ शकतो. अशा ठिकाणी तो रिस्क टेकिंग घेताना किंवा प्रॉब्लेम सॉल्व करताना तो चुकीचे डिसिजन घेऊन ती आयडिया त्याची फेल होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा नॉलेजेबल असला पाहिजे. नेक्स्ट इज फ्लेक्झिबिलिटी. एंटरप्रेन्युअर शुड बी फ्लेक्झिबल अँड क्रिएट मॅनेजमेंट ऑप्शन्स. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा फ्लेक्झिबल असला पाहिजे. त्याने घेतलेले डिसिजन त्याला परिस्थितीनुसार त्याला चेंज करता आला पाहिजे. त्याला डिसिजन हे फ्लेक्झिबली घेता आले पाहिजेत, तरच तो सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे एखादा डिसिजन घेतला परंतु त्याला जर पुढे इम्प्लिमेंट केल्याच्यानंतर त्याला जर वाटत असेल की हा नाही, आपल्याला यामुळे लॉस होऊ शकतो, तर अशा पद्धतीचा डिसिजन त्याला चेंज करून तो प्रॉफिटेबली आपण बिझनेस कसा करू या पद्धतीचा डिसिजन घ्यायचा आला तर त्याला तो डिसिजन चेंज करता आला पाहिजे. तो एखाद्या डिसिजनवर ठाम न राहता त्याला परिस्थितीनुसार तो डिसिजन चेंज करता आला पाहिजे. त्यामुळे त्याला फ्लेक्झिबिलिटी ही क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. जर तो फ्लेक्झिबिलिटी क्वालिटी त्याच्याकडे असेल तरच तो आपले डिसिजन हे परिस्थितीनुसार चेंज करून सक्सेसफुली बिझनेस करू शकतो.
नेक्स्ट इज encourage teamwork. In order to achieve good result, an entrepreneur must encourage teamwork. He cannot work in isolation. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे encourage teamwork ही क्वालिटी असली पाहिजे. म्हणजे त्याला एखादं काम करत असताना त्याला टीमवर्कमध्ये ते काम करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे एखादं न्यू प्रोडक्ट डेव्हलप केलं किंवा एखादी प्रोसेस डेव्हलप केली, ती आपल्याला इम्प्लिमेंट करताना आपल्याला टीममध्ये काम करणं खूप टीममध्ये काम करायचं असतं. त्यामुळे आपल्या टीमला इन्करेज करता आलं पाहिजे, तरच आपण सक्सेसफुल बिझनेस करू शकतो किंवा सक्सेसफुली ती प्रोसेस इम्प्लिमेंट करू शकतो. एखादी प्रोसेस आपण डेव्हलप केली ती आयसोलेशन म्हणजे एकट्याने आपण ती प्रोसेस करू शकत नाही. किंवा एखादं प्रोडक्ट डेव्हलप केलं तर ते आपण एकट्याने इस्टॅब्लिश प्रोड्यूस करून ते मार्केटमध्ये सेल करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला टीमची गरज असते. वेगवेगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला ते काम करायचं असतं. मग अशा लोकांना आपल्याला इन्करेज करता आलं पाहिजे ते काम करण्यासाठी किंवा ती प्रोसेस ॲडॉप्ट करण्यासाठी. त्यामुळे एन्करेज टीमवर्क ही क्वालिटी प्रत्येक एंटरप्रेन्योरला खूप गरजेची आहे सक्सेसफुल होण्यासाठी. नेक्स्ट इज डिप्लोमॅटिक. ही शुड बी गुड डिप्लोमॅट. ही शुड नॉट कट ऑर किल बट सपिग्रेटिंग द इंटरेस्ट ऑफ ऑल शुड बी फाइंड अ ॲम्बिसेबल सोल्युशन. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्योर हा डिप्लोमॅटिक असला पाहिजे. त्याला सगळ्यांना समजून घेऊन त्याला आपला डिसिजन घेता आला पाहिजे. त्याचबरोबर त्याला आपल्याला हवा असलेला डिसिजन सगळ्यांशी बोलून कसा घेता येईल, त्याला डिप्लोमॅटिकली आपल्याला कशा पद्धतीने योग्य सोल्युशन आयडेंटिफाय करता येईल, त्याच्याकडे अशा प्रकारच्या क्वालिटीज असल्या पाहिजे. तरच तो सक्सेसफुली आपलं एखादं प्रोडक्ट डेव्हलप करू शकतो किंवा एखादी प्रोसेस डेव्हलप करू शकतो. त्यामुळे त्याला डिप्लोमॅटिक ही क्वालिटीसुद्धा खूप महत्त्वाची आहे प्रत्येक एंटरप्रेन्योरला सक्सेसफुल होण्यासाठी. नेक्स्ट इज ओपन डिस्कशन अँड आयडिया. Entrepreneur should encourage open discussion. The success will depend on the degree of opener of entrepreneur. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्योरकडे ओपन डिस्कशन म्हणजेच त्याला ओपनली आपलं डिस्कशन जे आहे ते ओपनली करता आलं पाहिजे. आपले आयडिया आहेत ते इतरांसोबत शेअर करता आले पाहिजेत, तर तो आपले आयडिया इतरांना सांगून सक्सेसफुली इस्टॅब्लिश करू शकतो. कारण आपल्याला आपली आयडिया इस्टॅब्लिश करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांची मदत घ्यायची असते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी डिस्कशन करताना आपण ओपनली डिस्कशन केलं पाहिजे. त्या आपल्या आयडिया ज्या आहेत ते ओपनली आपण त्यांना सांगता आल्या पाहिजेत, तरच आपण सक्सेसफुल त्या आयडिया इस्टॅब्लिश करू शकतो. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्योर हा एंटरप्रेन्योरकडे ही क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे. लास्ट इज मोटिवेटर. ही शुड बी मोटिवेटर अँड बिल्ड अ कॉलेशन ऑफ सपोर्ट्स. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्योर हा मोटिवेटर असला पाहिजे. त्याचबरोबर तो सपोर्ट प्रोव्हायडर असला पाहिजे. म्हणजेच त्या एखाद्या एंटरप्रेन्योरने जर नवीन आयडिया जनरेट केली तर त्याला ती सक्सेसफुली इम्प्लिमेंट करण्यासाठी टीमची गरज असते. त्या टीमला मोटिवेट करता आला पाहिजे. त्याचबरोबर त्या टीमला सपोर्ट कसा करता येईल याकडेही त्याने लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्योर हा मोटिवेटर असला पाहिजे. जर त्याच्याकडे मोटिवेटर हे स्किल नसेल तर तो आपल्या टीमला सक्सेसफुली मोटिवेट करू शकत नाही. त्यामुळे तो आपली टीम जर मोटिवेट नसेल तर त्याला ते आयडिया इम्प्लिमेंट करताना सक्सेसफुल करताना अडथळे येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्योर हा मोटिवेटर असला पाहिजे. त्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत त्या एंटरप्रेन्योरला सक्सेसफुली आयडिया जनरेट करायला किंवा सक्सेसफुली एंटरप्रेन्योर व्हायला मदत करत असतात. नेक्स्ट पार्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्योर. In that the first is self-motivated. Entrepreneurs are not only self-motivated, the goal-oriented, but also respond to corporate organization and rewards. They need freedom and access to corporate resources. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्योर हा सेल्फ मोटिवेटेड असला पाहिजे. त्याचबरोबर तो गोल ओरिएंटेड देखील असला पाहिजे. फक्त तो सेल्फ मोटिवेटेड असून चालत नाही, तर त्याला गोल ओरिएंटेड असला पाहिजे. त्याचबरोबर तो कॉर्पोरेट रिकग्निशनला तो रिस्पॉन्ड केला पाहिजे. त्याचबरोबर त्याला कॉर्पोरेट रिसोर्सेसमध्ये त्याला फ्रीडम असलं पाहिजे, तरच तो वेगवेगळ्या आयडिया जनरेट करून सक्सेसफुली इम्प्लिमेंट करू शकतो. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्योर हा सेल्फ मोटिवेटेड असला पाहिजे. त्याचबरोबर तो गोल ओरिएंटेड असला पाहिजे. त्याचबरोबर तो कॉर्पोरेट रिकग्निशन असतं त्याला त्याने रिस्पॉन्ड केला पाहिजे, तरच त्याला कॉर्पोरेटमधून वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट मिळू शकतो आपले आयडिया जनरेट करायला व इस्टॅब्लिश करायला. Next is self-confidence and courageous. Many entrepreneurs are cynical about the system but optimistic about their ability to outwit it. They are bold, self-confidence and courageous. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्योर हा सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्याचबरोबर तो करेजियस असला पाहिजे. म्हणजे तो त्याच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याकडे धैर्य असलं पाहिजे, तरच तो आपल्या
सिस्टममध्ये काम करून ऑर्गनायझेशनमध्ये काम करून सक्सेसफुल एखादी आयडिया जनरेट करू शकतो किंवा एखादी सिस्टम आहे ती डेव्हलप करू शकतो. त्याचबरोबर एखादी मेथड जर डेव्हलप करायची असेल तर तो सक्सेसफुल करू शकतो. त्याच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असणं हे खूप गरजेचं आहे, कारण त्याला कॉन्फिडन्स जर त्याच्या सेल्फ कॉन्फिडन्स जर नसेल तर तो एखादी आयडिया जनरेट करताना अनसक्सेसफुल होऊ शकतो. कारण कॉन्फिडन्स हा आपल्याला एखादी गोष्ट करायला हेल्प करत असते. म्हणजेच कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला मोटिवेट करत असतं एखादी गोष्ट करायला. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज फ्रीडम. एंटरप्रेन्युअर कन्सिडर ट्रॅडिशनल स्टेटस सिम्बॉल ॲज अ जोक बट ट्रेजर सिम्बॉल्स ऑफ फ्रीडम. म्हणजेच ते ट्रॅडिशनल स्टेटस सिम्बॉल असतात ते त्यांना अफेक्ट करत असतात. त्यांच्याकडे सिम्बॉल ट्रॅडिशनल स्टेटसमुळे ते आपले डेव्हलपमेंट करू शकत नाहीत, न्यू प्रोडक्ट डेव्हलप करू शकत नाहीत. तर त्यांना फ्रीडम हवं असतं. फ्रीडममुळे ते वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया जनरेट करून वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रोसेस किंवा मेथड डेव्हलप करत असतात. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअरकडे फ्रीडम ही कॅरेक्टरिस्टिक असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज एज्युकेशन. ही इज ऑफ्टेन हायली एज्युकेटेड पार्टिक्युलरली इन टेक्निकल फील्ड बट समटाईम नॉट. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा एज्युकेटेड असला पाहिजे टेक्निकल फील्डमध्ये. म्हणजेच वेगवेगळ्या न्यू प्रोडक्ट डेव्हलप करताना त्याला लागणारे टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये त्याला तो हाय एज्युकेटेड असला पाहिजे. त्याचबरोबर एखादी मेथड डेव्हलप करत असताना त्याच्यासाठी लागणारे जे मेथड आहेत, त्याच्यासाठी जे टेक्निक आहेत त्याच्यामध्ये त्याला त्याचं नॉलेज असलं पाहिजे. तरच तो त्या प्रोसेस सक्सेसफुली डेव्हलप करू शकतो. जर त्याच्याकडे ते नॉलेज नसेल तर त्याला ते ती मेथड डेव्हलप करत असताना किंवा न्यू प्रोडक्ट डेव्हलप करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा टेक्निकल फील्डमध्ये हायली एज्युकेटेड असला पाहिजे. नेक्स्ट इज सिस्टम. द एंटरप्रेन्युअर डिसलाइक सिस्टम बट लर्न टू मॅनिपुलेट इट. ही वर्क्स आउट द प्रॉब्लेम विदिन द सिस्टम ऑर बायपास विदाउट लर्निंग. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा सिस्टमला डिसलाईक करत असतो, परंतु त्याला सिस्टममध्ये काम राहूनच एखादा प्रॉब्लेम सॉल्व करताना त्याला एखाद्या सिस्टमचा उपयोग करूनच करायचा असतो. त्यामुळे त्याला प्रत्येक सिस्टम मॅनिपुलेट करता आली पाहिजे. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या सिस्टमचं आपल्या नॉलेज असलं पाहिजे, तरच तो आपले प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. कारण आपल्याला प्रत्येक एंटरप्रेन्युअरला प्रॉब्लेम सॉल्व करताना ऑर्गनायझेशन सिस्टमनुसारच त्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करावे लागत असतात. नेक्स्ट इज व्हेरी लाईक एंटरप्रेन्युअर. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा एंटरप्रेन्युअरसारखाच असतो, परंतु कारण तो वेगवेगळ्या प्रकारचे न्यू प्रोडक्ट डेव्हलप करत असतो किंवा न्यू प्रोसेस डेव्हलप करत असतो. त्यामुळे त्याची एंटरप्रेन्युअरची कॅरेक्टरिस्टिक्स हीच एंटरप्रेन्युअरला असतात. कारण न्यू प्रोडक्ट डेव्हलप करायचं असतं, त्याबरोबर न्यू मेथड डेव्हलप करायची असतात. परंतु एंटरप्रेन्युअर हा स्वतःचा बिझनेस डेव्हलप करत असतो. तर एंटरप्रेन्युअर हा म्हणजे ज्या ठिकाणी तो काम करत असतो दुसऱ्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे ते इनोव्हेशन तो करत असतो. नेक्स्ट इज फोकस ऑन कस्टमर. म्हणजे प्रत्येक एंटरप्रेन्युअरने कस्टमरला फोकस केलं पाहिजे. म्हणजेच कस्टमरचे काय एक्सपेक्टेशन आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्याच्याकडे फोकस केलं पाहिजे. तरच प्रत्येक एंटरप्रेन्युअर सक्सेसफुल होऊ शकतो. जर कस्टमरकडे फोकस नाही केला तर त्यांच्या एक्सपेक्टेशन त्यांनी जर विचारात नाही घेतले किंवा त्यांच्या नीड्स, कस्टमरच्या गरजा आहेत त्या विचारात नाही घेतल्या तर तिचं प्रोडक्ट हे फेल होऊ शकतं. जर कस्टमरच्या एक्सपेक्टेशननुसार जर त्याने प्रोडक्ट डेव्हलप केलं किंवा मेथड डेव्हलप केली तरच ती सक्सेसफुल होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअरने कस्टमर फोकस असला पाहिजे. नेक्स्ट इज पेशंट अँड विलिंग टू कॉम्प्रोमाइज. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअरने पेशन्स असले पाहिजे. त्याचबरोबर कॉम्प्रोमाइज करायला तयार असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन त्याला सगळ्या बाबतीत फ्रीडम देईलच असं नाही, काही गोष्टींमध्ये त्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा कॉम्प्रोमाइज करायला तयार असला पाहिजे. जर तो एखादी गोष्ट कॉम्प्रोमाइज करायला तयार नसेल तर तो आपली आयडिया जनरेट करताना त्याला अडथळे येऊ शकतात. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन त्याला हवे असले सर्व रिसोर्स त्याला हवे त्या पद्धतीत प्रोव्हाइड करू शकत नाही. काही नॉर्म्स असतात त्यानुसार. म्हणून प्रत्येक एंटरप्रेन्युअरने कॉम्प्रोमाइज करून आपली जी आयडिया जनरेट करता आली पाहिजे. त्यामुळे त्याच्याकडे पेशन्स अँड विलिंगनेस टू कॉम्प्रोमाइज ही कॅरेक्टरिस्टिक्स असला पाहिजे. नेक्स्ट इज बेटर रिलेशनशिप विथ अदर्स. म्हणजेच
ऑर्गनायझेशनमधील इतर व्यक्तींबरोबरही त्याचे रिलेशन हे चांगले असले पाहिजे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनच्या बाहेरील व्यक्ती आहेत बरोबरसुद्धा त्याचे रिलेशन हे बेटर असले पाहिजे. कारण आपल्याला एखादी प्रोडक्ट डेव्हलप करताना किंवा एखादी प्रोसेस डेव्हलप करत असताना वेगवेगळ्या लोकांची मदत घ्यायची असते. त्यामुळे त्यांच्याशी जर आपण बेटर रिलेशन चांगले असतील तरच ते आपल्याला प्रोसेस डेव्हलप करायला मदत करतात. जर आपण त्यांच्याशी रिलेशन मेंटेन व्यवस्थित केले नाही तर ते आपल्याला मदत करणार नाहीत प्रोसेस डेव्हलप करायला किंवा एखादं प्रोडक्ट डेव्हलप करायला. त्यामुळे एंटरप्रेन्युअरला हे महत्त्वाचं असतं की प्रत्येक व्यक्तीशी रिलेशनशिप हे चांगल्या पद्धतीने मेंटेन करता आले पाहिजे. नेक्स्ट इज ट्रान्झॅक्शन विदिन हायरर्ची. म्हणजेच ऑर्गनायझेशनची प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये हायरर्की असते. म्हणजेच टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट, लोअर मॅनेजमेंट, एम्प्लॉईज अशा पद्धतीने हायरर्की असते. त्या हायरर्कीनुसार त्याला काम करता आलं पाहिजे. म्हणजे एखादा डिसिजन घेतला तो मॅनेजरला सांगितला पाहिजे, मॅनेजरने तो मिडल मॅनेजमेंटने टॉप मॅनेजमेंट अशा पद्धतीने हायरर्कीनुसार त्याला काम करता आलं पाहिजे. तर तो एखादा प्रॉब्लेम सॉल्व केल्याच्यानंतर ते सोल्युशन डिरेक्टली टॉप मॅनेजमेंटकडे घेऊन न जाता आपल्या मॅनेजर जो असेल त्याला सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला हायरर्कीमध्ये काम करता आलं पाहिजे एंटरप्रेन्युअरला. तरच तो सक्सेसफुली त्या ऑर्गनायझेशनमध्ये आपलं काम करू शकतो. अशा प्रकारची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप व्हायला मदत करत असतात. त्याचबरोबर त्याला वेगवेगळे डिसिजन घ्यायला किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करायला मदत करत असतात.